घरटं बघतो म्हणला. तर ते घरटं बघायच्या नादात कुसळाने हल्ला केला विकी भाईच्या बुटावर. तेवढ्यात लग्न म्हणला मी हे घेतो नट खोलून मला. एकदाची मोटर काढायचं चालू झालं मंगेशने पायपाला धरलं होतं, म्या दावं धरलं होतं, अण्णाला दाव ओढत होतं. ताकदीवर गडी थांबला होता खाली. त्यांनी वाढायला चालू केलं की मी बी आपलं वाढायला चालू केलं. मला तसली हलकी कामं जमून म्हणून म्या दावं धरलं होतं. मंगेशने नुसतं पायपाला धरलं होतं. म्या दाव्याला ओढलं गेली की मोटर 2 मिनिटात वर आली. वर आली की म्हणलं आता काय खाल्लंय बघावं म्हणलं. तर अण्णाने फोन घेतला की डॉक्टरला लावला. डॉक्टरला फोन लावला. डॉक्टर म्हणलं दवाखान्यात घेऊन यावं लागलं. ह्यांनी बघायला चालू केलं तर काय खाल्ले का. ह्यांनी म्हणले काय खाल्ले म्हणले दवाखान्यात न्यावं लागलं. ही अशी पडली होती गार. हिला बघून ही की बाया म्हणला रडती तू सोड बाबल्या. मग मी सोडतो मला जमतंय म्हणला. बाबल्या तिथनं उठलं लागला जाक्या मारायला. पुष्पराज चुके का नाही साला. मगेच बी सर मला मी बी तेवढ्या थोड्या जाक्या मारल्या की उचलली मोटर. चौघाजण 4 पाय धरले की पाय मोरला एक बाबल्याली की मगेश मला जुगाड करायला लागते. लग्नाला आणते ट्रीप. लग्न गेले जुगाड लावायला बाबल्याने जुगाड लावलं. पाय तयार केले की चौघांनी 4 पाय धरले की रस्त्याला लागलो. अण्णा वाटच बघून होत. मी पळत अण्णाकडे गेलो की मोबाईल दिला की तेवढ्याच बाबल्याला वाटलं मी धरायचं आलो. मी उगाच जाक्या मारायला गेलो होतो. मला असले हलके कामं जमत नाही. तेवढ्यात लग्न कामुळे मला कळते मला हिनं काय खाल्लं असेल. मग मी आम्हाला दवाखान्यात कशाला न्यायची तूच बघ. ते मला नाही जमत. ठेवा मला उचलून. ठेवली गाडी उचलून म्हणलं मोटर बसणार. मगेश नुसतं वरनं नुसतं धरण्यासारखं करतो. मोटर ठेवून झालं की रस्त्याला लागलो दवाखान्याच्या. मग तेवढ्यात आनंद झाला. आता मोटर काढली अण्णा 90 सांगणार. अण्णा बी हळूच गालात हसले की मी म्हणलं द्यावी लागते आपल्याला. मग रस्त्याला लागलो आपल्या घराकडल्या. आता आपलं ही नारळी झाडं ही बघत म्हणलं निघावं म्हणलं. नारळ झाडं बघत असं नेमका दवाखाना बी आला. दवाखाना दिसला बंद. डॉक्टर गेलं तर व्हिजिटला. तेवढ्यात अण्णाला म्हणलं आपण घरीच नेऊ. नाही लेफ्ट मारायला गेले की चौकात आलो. चौकातच अण्णाचं घर होतं. अण्णा येऊन थांबलं ना. अण्णाला की बाय म्हणला उतरवायचे कसे. अण्णा म्हणून नको आता रडायला परतले. तेवढ्या तिकडे लक्कननी सांगायला चालू केलं मिलिंद भाह्याला. मिलिंद भाह्या बी गालात ना तो खासला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.